तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। इतिहास कोरलेला आहे। या सह्याद्रीच्या डोंगरावर जय जय रघुवीर समर्थ हे रामदास स्वामींची ललकारी आज घुमताना दिसत आहे। ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या डोंगराच्या कपाऱ्यात बसून समाधी घेतली, विठोरायाचा गजर आणि स्वतःच्या विणेच्या झंकाराने अवघ्या मानव जातीला ज्यांनी जगद्गुरू म्हणून उपदेश केला ते तुकाराम महाराज, असा इतिहास असलेल्या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्याच्या डोंगराने एखाद्या आईनं मुलाला कुशीत घ्यावं आणि हळुवारपणे जतन करावं, त्या पद्धतीनं या सह्याद्रीच्या डोंगराने हा अक्कलकोट शहराला स्वतःच्या कुशीत असं घेतलेलं आहे। इतिहास दत्त असलेले गाव जिथं महाराणी ताराराणीसारख्या ज्यांनी स्वतःच्या हातात तलवार घेऊन इतिहास घडवला, त्यांचे पदस्पर्शसुद्धा ह्या अक्कलकोट शहराला लाभलेले आहे। आणि अशाच या शहरात आज आधुनिक राजकारणाचे इतिहासाचं नवीन पर्व सुरू होताना आम्हाला दिसत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महान नेते निर्माण झाले, उद्याही भविष्यात होणार आहे। पण सर्वसामान्य जनतेच्या हृदयावर ज्यांनी स्वतःच्या कारभारातून स्वतःचं नाव कोरलेलं आहे, असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला साथ देण्यासाठी तुम्ही सगळे आज या ठिकाणी जमा झाला। ही आवाज, ही ताकद आहे म्हेत्रे घराण्यांची। सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांनी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःच्या कर्तृत्वाचा अनेक वेळा ठसा उमटवलेला आहे। आणि त्यांचे वडील सात्विकाप्पा म्हेत्रे यांनी या सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाचा एक मोठा दबदबा निर्माण केलेला होता। अनेक वर्ष सिद्धाराम म्हेत्रे साहेबांनी आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं। आणि तुम्ही सर्वांनी ह्या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला मनापासून आजपर्यंत साथ दिलेली आहे। आणि आज हा विचाराचा एक वेगळा, मित्रांनो, नवीन रस्ता पकडून आपण सगळी सिद्धाराम म्हेत्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढं वाट चालत आहोत। ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण पुढे निघालो। अनेकांच्या भावना त्यात म्हेत्रे साहेब, तुमचा भावनेचा अनेक भावनेचा कल्लोळ डोक्यात उठतो, मनात उठत असतो। कालपर्यंत आपण नेमकं कुठं होतो, आज कोणत्या रस्त्याला निघालो। मी काँग्रेसमध्ये जीवनातली 40-45 वर्ष माझी विद्यार्थी दशेपासून ते 14 सालापर्यंत 13 सालापर्यंत काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन म्हेत्रे साहेब त्यांच्या जीवनात जन्मापासूनच काँग्रेसचा झेंडा हाती घेऊन फिरलेले आहे। आणि मग नेमकं या ठिकाणी असं काय घडत आहे, एकच गोष्ट तुम्हाला मी जाणीवपूर्वक सांगतो।
डोंगरावर ईश्वराचं एखादं सुंदर असं मंदिर असतं आणि त्या मंदिर एकच आहे, पण त्या मंदिराकडे जाणाऱ्या वाटा मात्र डोंगरावर असंख्य वाटा असतात. या बाजूने येणाऱ्या गावचा रस्ता या बाजूने येतो, त्या गावचा रस्ता येणारा त्या बाजूने येतो, या बाजूने वेगळा रस्ता येतो. वेगवेगळ्या रस्त्याने आपण वाटचाल करत असतो, पण अंतिम हा प्रवास आपला कुठं असतो तो त्या डोंगरावरच्या शेवटच्या मंदिरापर्यंत पोचण्याचा हा प्रवास आहे. राजकारणसुद्धा असं होतं. या राजकारणात एकच मंदिर आहे, ते मंदिर एक कोणतं आहे, ते भारत मातेचं मंदिर आहे. आणि या भारत मातेच्या मंदिराकडे जात असताना आपण कोणत्या रस्त्याने गेलं पाहिजे याचा निर्णय घेण्याच्या अनेक वेळा आपल्यावर प्रसंग येत असतो. तो आज प्रसंग आहे. कालपर्यंत कुठल्या रस्त्याने आपण चाललो होतो बघत जर बसत राहिलो तर आपल्याला निश्चितपणे सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सोडवता येणार नाही. ज्या कारणासाठी आपण आपलं जीवन संपूर्ण वेचलेलं असतं, सिद्धाराम म्हेत्रे साहेब असो किंवा शंकर म्हेत्रे साहेब असो, गेली 40 वर्ष रात्रंदिवस अक्कलकोटच्या तालुक्याच्या आणि शहराची सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत असताना ते रात्रंदिवस झिजताना दिसतात. मग ज्यांचे प्रश्न आहे, शेतकऱ्याचा प्रश्न आहे, शेतमजुराचा प्रश्न आहे, तरुणाचा प्रश्न आहे, कॉलेजच्या विद्यार्थ्याचा प्रश्न आहे, एखाद्या आया बहिणीचा प्रश्न आहे, एखाद्या विधवेचा प्रश्न आहे. प्रश्न या ठिकाणी प्रत्येक समाजाच्या घटकाचा प्रश्न आहे. तो प्रश्न सोडवायचा असेल तर कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे याचा निर्णय अक्कलकोट तालुक्याला घेण्याचा आता दिवस आला. आणि मनापासून मी या ठिकाणी सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांचं अभिनंदन करतो की एकनाथ शिंदे साहेबांसारख्या एका मजबूत कणखर धुरंधर नेत्याचं नेतृत्व तुम्ही आज स्वीकारलं. तमाम जनतेच्या वतीनं आणि महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकाच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. एक व्यक्ती आली, एक नेतृत्व आम्हाला मिळालं. या जिल्ह्याला एक कर्तृत्वान आज मी सिद्धाराम म्हेत्रे साहेबांच्या रूपाने एक नवीन नेतृत्व शिवसेनेला मिळणार. साहेब निघालेले आहेत. मनापासून साहेबांचा फोन आला, मी बसलो होतो शेजारी आणि शशी जाधव आणि रेपाळे साहेब हे संपर्कात होते साहेबांच्या. त्यावेळी साहेबांनी एकच वाक्य सिद्धाराम म्हेत्रे साहेब तुमच्यासाठी उच्चारलं. रात्रीचे मला 12 वाजून मी एसटीनं सुद्धा शेवटी येईल, 50 माणसं असली चालते, पण आज सिद्धाराम म्हेत्रेचा प्रवेश केल्याशिवाय मी राहणार नाही. एवढा मोठा सहकार्य आज शिवसेनेत मला मिळत असताना मी कोणताही आळस करणार नाही. कामाला लागा, सभा चालू ठेवा, प्रत्येकाला बोलायला लावा, माझी वाट पहा. एकनाथ शिंदे अक्कलकोटच्या स्वामी समर्थाच्या दर्शनाला आणि सिद्धाराम म्हेत्रेंच्या प्रवेशाला आल्याशिवाय राहणार नाही. हे वाक्य त्यांचं फोनवर आलं. हीच सिद्धाराम म्हेत्रे साहेबांची ताकद आपल्या तुम्हा आम्हाला लक्षात येईल. अनेक जणांना जिल्ह्यात आता बऱ्याच जणांना बरं वाटणार आणि म्हेत्रे साहेब तुम्ही आणि मी जवळजवळ राजकारणातले आम्ही दोघं सख्खा भाव असल्यासारखा. आणि जी अवस्था म्हेत्रे साहेबांची जीवनात घालमेल झाली ती अवस्था माझी झाली. म्हेत्रे साहेबांचं घराणे शरदचंद्र पवार साहेबांना मानणारं घराणं. हे तुम्हा सगळे साक्षीदार आहात. तुम्ही बरोबर आहे मी म्हणतोय ते. सातलिंग अप्पावर जेवढा जीव होता नामदेवराव जगताप, सातलिंग अप्पा म्हेत्रे आणि पंढरपूरचे औदुंबराव पाटील ह्या 3 माणसावर जो विश्वास आणि प्रेम पवार साहेबांचं होतं ते जिल्ह्यात इतर कुणाच्याही वाट्याला आले.
दुसऱ्या बाजूला मेत्रे साहेबांनी पवार साहेबांचं मन जपत जपत सुषमा शिंदे साहेबांचं नेतृत्व केलं. माझी अवस्था तीच आहे. एका बाजूला पवार साहेबांची पाय धरत धरत हळू शिंदे साहेबाला तो सोडायचं. ह्याला धरलं तर त्याला राग, त्याला धरलं ह्याला राग, दोघाला गोड बोलत बोलत 30-25 वर्ष आम्ही दोघांनी काम केलं. परंतु ज्यावेळी मी 13 सालाला शिवसेनेत आलो, 14ची निवडणूक लढवली. तुम्ही गणित मांडत असाल आता त्याचा शिवसेनेत गेल्यावर कसं होणार, काँग्रेसची कुठली मतं येणार, कुठली मतं जाणार, काय होईल काय नाही, आमका समाज काय करल, तमका समाज काय करल, काय गणित मांडू नका याचं. सगळी देशातले गणित बिघडून गेलेले आहेत. ते कुठं गणित करू तुम्ही आता बसायला. काश्मीरपासून भगवा झेंडा सुटला की कन्याकुमारीला गेलाय, गुजरातमधनं आलाय की बंगालला गेलाय. तुम्ही आधी कुठं बाकीचं काय मोजून आता चालणार आहे, प्रेरणा करत बसणार आहे तुम्ही. 1100 मतं होती शिवसेनेला. 4 साली 1100 मतं, 9 साली 1400 मतं, 14 साली पहिल्यांदा मी ज्यावेळी शिवसेनेकडून उभा राहिलो, 5 निवडणुकीला शिवसेनेला 1000-1200 मताच्या वर मत कधी पडलं नाही. मी शिवसेनेत अचानक आलो, कुणाला सुद्धा सांगितलं नव्हतं. आज मेत्रे साहेबांनी तुम्हा सगळ्याला विश्वासात घेऊन प्रवेश केला. मी एकटाच मुंबईत गेलो, शिवसेनेत प्रवेश करून परत आलो. तालुक्यात सांगे मी गेलो, तुम्हाला येत असं यानंतर राहू द्या तिकडे. म्हटलं मी गेलो आता. आणि 14 साली मेत्रे साहेब निवडणूक झाली. मतमोजणी झाल्यानंतर शिवसेनेच्या धनुष्यबाणाला 74,000 मतं पडलेली होती. एक मत कमी पडलं नाही. काँग्रेसमध्ये मी 70च्या वर जात नव्हतो. शिवसेनेत गेल्यावर 74,000 मी गेलो. माझी लढाई कुणाबरोबर? गणपतराव देशमुखावर. ज्या माणसाला महाराष्ट्र थरथर कापायचा त्यासमोर मी लढाई खेळायला उभा, तरी मला शिवसेनेनं 74,000 मतं पडले होते. हा विचार शिवसेनेचा आहे. तो जात पात धर्म न मानता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेली एकच शिकवण आहे, 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा. समाजाचं जर प्रामाणिकपणानं आपल्याला प्रश्न सोडवायचा, आलेल्या दारातल्या माणसाचं सुखदुःख वाटून घ्यायचा, त्यासाठी राजकारणाचा निश्चितपणा रस्ता चालला लागतो. आणि आज महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचा शिवसेनेचा रस्ता हा निश्चितपणानं गोरगरिबाचे प्रश्न सोडवणारा रस्ता. गेल्या 2.5 वर्षाचा कारभार तुम्हा सगळ्याला आठवत असेल. काय राज्यात आपण पाहिजे. आम्ही गुवाहाटीला गेलो. आम्हाला माहीत होतं. आम्ही या शशी जाधव स्टेजवर राहिला आणि मैदानात त्या शशी जाधवानेच मला नसतं वर बस आहे शशी जाधव. शशी जाधव मला हळूच म्हणलं की कुठं चाललो आहे काय माहीत आहे. त्यामुळे कुठं जरी चालेल शशीभाऊ एवढंच सांगतो, मी काय मरत नाही, 100% जिवंत बायकोकडं परत जाणार आहे. तिचं काय खूप पुसत नाही, मला काय काळजी नाही. चला म्हणलं कुठं जायचं तिकडे जाऊ आपण. गुवाहाटीला गेल्यानंतर या महाराष्ट्रात आमच्यावर काय येणार आहे आम्हाला त्याची जाणीव होती. आम्हाला माहीत होतं आम्हाला पहिला ठोका येणार ती गद्दा, दुसरा ठोका येणार ह्याने किती खाल्ले किती घेतले, तिसरा ठोका आमच्यावर येणार की बेमान निघाले अवलाद. हे सगळं काय जायचं आहे आम्हाला माहीत नव्हतं. हे सगळं आम्हाला माहीत नव्हतं. हे सगळा अभ्यास करून आम्ही गेलो होतो एवढ्यासाठी. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचं उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं. त्या सरकारमध्ये
मातीमोल केले जाते, शिवसेना हळूहळू संपवायचा घाट घातला जाते याची जाणीव आम्हाला मनापासून झाली होते आणि त्यासाठी आम्ही पाऊल उचललो, तर त्यासाठी आम्ही गेलो. आज 2.5 वर्षानंतर तुम्ही प्रत्येकजण म्हणताय, तो काँग्रेस पक्षाचा असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असो, भारतीय जनता पार्टीचा असो, शिवसेनेचा असो, उभाटाचा असो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा माणूस असो किंवा कम्युनिस्ट पार्टीचा माणूस असो किंवा राष्ट्रीय समाज पक्षाचा माणूस असो, प्रत्येक माणसाच्या तोंडात, महाराष्ट्राच्या 13.5 कोटी जनतेच्या तोंडात एकच आवाज बोलतोय, एकनाथ शिंदेसारखा पुन्हा मुख्यमंत्री कधी होणार नाही, हा शब्द तुमच्या प्रत्येकाच्या तोंडात. 2.5 वर्षात काबाड कष्ट त्या माणसाने केलं. रात्र बघितला, दिवस बघितला, ऊन बघितलं नाही, पाऊस बघितला नाही, महाराष्ट्राच्या जनतेचा प्रत्येक प्रश्न सोडवत असताना एकनाथजी शिंदे साहेबांसारखं कळवळ असलेला करोना सागर हृदयाच्या माणसाचा गौतम बुद्धासारखा आहे असा माणूस या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर पहिल्यांदा विराजमान. महागाईच्या पत्रावर सही केली, वाटतं त्या अडचणी सोडवल्या आणि गोष्टी